आमदार होताच त्यांना खासदारकीचं वेध लागलं म्हटल्यापेक्षा त्यांना खासदारकीचं वेड लागलं की काय? पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर प्रचंड आत्मविश्वास घेऊन मैदानात उतरले. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला व त्यांचा आत्मविश्वास 7व्या आसमानावर पोहोचला. मात्र त्यांचा हाच आत्मविश्वास आता त्यांनाच भारी पडताना दिसून येतो आहे. लोकसभा निवडणूक प्रचारात धंगेकरांनी केलेली वक्तव्य, त्यांचा एकूणच प्रचार व प्रचंड आत्मविश्वास कधी अति आत्मविश्वासात बदलला हे त्यांनाच कळलं नसेल. धंगेकरांनी एक पोटनिवडणूक काय जिंकली आणि त्यांना वाटायला लागलं की ते फार मोठे नेते झाले आहेत, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून येत आहे. ही गोष्ट खरी आहे की पोटनिवडणुकीत त्यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला, पण म्हणून ते लोकसभेत सुद्धा बाजी मारतील हा पोकळ आत्मविश्वास आहे, असं पुणेकरांचं मत आहे. कधी काळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते असलेले धंगेकर पुढे काँग्रेस पक्षात गेले, मग अपक्ष नगरसेवक झाले आणि मग पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आमदार झाले. आमदार होताच त्यांना खासदारकीचं वेध लागलं म्हटल्यापेक्षा त्यांना खासदारकीचं वेड लागलं की काय हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं, असे आरोप झाले. निवडणूक प्रचारात त्यांनी मोठमोठ्या गोष्टी केल्या, आपल्या पात्रतेबाहेरच्या नेत्यांना थेट आव्हानं दिली व स्वतः पुढे अडचणींचा मोठा डोंगर उभा केला. देवेंद्र फडणवीस जरी माझ्या पुढे निवडणूक लढवायला आले तरी मीच जिंकणार हा अति आत्मविश्वास त्यांना नडला. अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणे असो व विरोधकांवरची टीका असो, धंगेकर सर्वसामान्य जनतेच्या मनातून उतरू लागले आणि याच कारणामुळे प्रचारात आघाडी घेतलेल्या धंगेकर यांना प्रत्यक्ष मतदान होऊ शकलं नाही असा अंदाज आहे. सुरुवातीच्या काळात विजयाचे प्रमुख दावेदार असणारे रवींद्र धंगेकर पराभूत होण्याच्या वाटेवर आहेत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.